नमस्कार नमस्कार पत्रकार मित्र मंडळी आणि आमच्या मैत्रिणींनो, आता आपण लोकशाहीर विठ्ठल स्मृती संगीत समारोहाच्या या पत्रकार परिषदेला सुरुवात करतो आणि त्याला सुरुवात करतील आमचे काय म्हणूया, आमचे बाबाचे मानस पुत्र आपण असं म्हणूया, आमचे मोठे बंधू आणि दरवेळेस आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे आमचे बंधू राजनजी गावण हे सुरुवात करतील आणि मग आपण हळूहळू जाहीर करू की पुरस्काराचे मानकरी कोण आहेत. नमस्कार. आजच्या या शाहीर विठ्ठल या महाराष्ट्रातल्या तीर्थक्षेत्राच्या, म्हणजे मी नेहमीच असं म्हणतो की आपण अनेक तीर्थक्षेत्री जातो, देवाचं दर्शन घेतो, विठ्ठलाच्या पाया पडायला दिंडीने जातो, पण आमचं नशीब थोर होतं की आमचा विठ्ठल सातत्यानं आमच्या बरोबर होता. आणि म्हणून मी नेहमी बाबांना असं म्हणायचो की ते चालतं बोलतं तीर्थक्षेत्र होतं आणि ती मग आम्हाला ठाई सापडायचं आणि त्यासाठी दिंडीची वारीची कुठे जाण्याची गरज नाही पडली. पण त्याच्या पलीकडे जाऊन हा देव सातत्यानं आमच्या डोक्यावर हात ठेवत आला आणि बरं हे देताना त्याने इतकं भरभरून दिलं, स्वतःजवळ काही ठेवलंच नाही. आणि या सगळ्यातून बऱ्याचदा आपण पाहतो की अनेकदा पुढच्या पिढ्या यथायोग्य वारसा घेऊन आल्या तर त्या लोकांना हव्या असतात. आणि आपण सारेजण पाहताय की नंदेशच्या रूपानं आमचे बाबा पुन्हा एकदा या बदलत्या काळाच्या बरोबरीनं आपल्या साऱ्यांबरोबर आपल्या सगळ्यांमध्ये आहे. आजच्या या 14व्या लोकशाहीर विठ्ठल स्मृती संगीत समारोह आणि विठ्ठल फाउंडेशनच्या प्रदगंध पुरस्कार 2024च्या पत्रकार परिषदेच्या प्रसंगी उपस्थित सर्व पत्रकार बंधू भगिनींचं मी मनापासून प्रथम स्वागत करतो. आपले आभार मानतो की आता मी जे काही म्हटलं ते जागतं ठेवण्याचं, लोकांपर्यंत पोहोचवण्याचं सातत्यानं काम आपण सर्वांनी केलं. कारण कुणा एखादं काम त्याच्या ठिकाणी संपन्न होत असतं, पण ते साकार करण्याचं, लोकांपर्यंत पोहोचवण्याचं, रुजवण्याचं काम जर ते यथायोग्य झालं तरच त्या कामाला खरी पावती मिळत असते. आणि लोकशाहीचा चौथा स्तंभ जेव्हा आपण म्हणतो तेव्हा त्या लोकशाहीच्या चौथ्या स्तंभानं केलेलं हे यथायोग्य काम आज हा 14वा पुरस्कार सोहळा साजरा करते. याचं खरं क्रेडिट तुमच्याकडे आहे. कारण अनेक पुरस्कार सोहळे होतात, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात विविध नावांनी दिलं जातं, परंतु त्याच वेळेस ते जर योग्य रीतीने लोकांकडे पोहोचलं तर त्याची महती आणि महत्व सुद्धा कळतं. मला अनेकदा, कारण मी साखर क्षेत्रातून आलो, साखर कारखाना संघामध्ये मी 15-16 वर्ष काम केलं. आणखी एक विठ्ठल मी पाहिला होता, विठ्ठलराव विखे पाटील. त्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये विठ्ठलराव विखे पाटलांनी ज्या पद्धतीनं आशियातला पहिला सहकारी साखर कारखाना त्या उजाड मारणावर केला होता, थोडीशी मला आमच्या बाबांच्या ठाई ती मेहनत जी होती ना, त्या गावोगाव फिरून त्या सगळ्यातून, आणि सगळ्यात महत्वाचं जातीभेदाच्या भिंतींना छेद देऊन सगळ्या लोकशाहीरांनी महाराष्ट्राची संस्कृती जपण्याचं जे काम केलं ना, त्याला खरंच तोड नाही. कारण अनेकदा आपण बघतो, कारण जी घाण सगळीकडे पसरले, सगळ्या जाती, धर्म, अमुक तमुक, या सगळ्याच्या पलीकडे जाऊन लोकशाहीरांनी काम करताना मात्र मी कुठल्या जातीचं हे नाही पाहिलं. त्यांनी भारूड पण सादर केलं, गण केली, गवळण केली. आमच्या बाबांनी जी द्रौपदी सादर केली ती अख्ख्या जगात कोण साजरी करू शकत नाही, हा माझा दावा आहे. मग INT सारखं थिएटर बाबांनी गाजवलं, कॉर्क आयलंड बाबांनी गाजवलं, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात गाजवलं. बाबांबरोबर मी अनेक दौरे केले, टेम्पोतून आम्ही गेलोय. आणि त्याच्यानंतर आजचा जो पर डेचा प्रकार आहे ना, हा पर डे त्याच दिवशी आपल्याकडे काही नाही राहिलं तरी चालेल, पण आपल्या बरोबरच्या सगळ्यांना तो पर डे पोहोचला पाहिजे याची काळजी बाबांनी घेतली.
आणि हे सगळं करताना आमचं हे तीर्थक्षेत्र कधी किती मोठं झालं ते कोणालाच कळलं नाही. आपण सगळेजण या दिंडीचे वारकरी आहोत. आपण साऱ्यांचं सहकार्य आम्हाला नेहमी मिळत राहिलं म्हणून हे होत राहिलं आणि याच्या पुढे देखील अशाच पद्धतीनं खूप चांगलं होत राहील. आपलं सहकार्य आम्हाला मिळत राहील अशी अपेक्षा करतो आणि मी वहिनीला सांगतो की आपण या पक्षावर उपस्थित करा. धन्यवाद. नमस्कार सगळ्यांना. गुड मॉर्निंग. तर गुड आफ्टरनून व्हायची आहे, अजून 15 मिनटं आहेत. मी सरिता नंदेश उमप आणि मी विठ्ठल उमप यांची सून आणि फार अभिमान वाटतो त्या घरात मी गेली आणि त्या घरातून मला भरपूर काही शिकायला मिळालं. आता आपण आलो आहोत आज संगीत महोत्सवाबद्दल बोलायला, पण त्याच्या अगोदर विठ्ठल उमप फाउंडेशनची स्थापना कशामुळे झाली आणि ह्याच्यासाठी आम्ही बोलू की ह्याची प्रेरणास्थान आमचे बाबाच होते, माझे सासरे. त्यांनी कळत न कळत खूप छुपी मदत करत असायचे आणि ते आम्ही जसे आम्ही मोठे होत गेलो आणि आम्हाला कळत गेलं तसं बाबा गेल्यानंतर 2010 नंतर नंदेशच्या मनात हे आलं की हे कुठे जे कार्य त्यांनी सुरू केलं होतं ते कुठे थांबायला नको आणि हे जे कार्य आहे छोटा म्हणजे खारीचा वाटा का होईना छोटा हाती काही करता येऊ शकतं का त्याचा आम्ही प्रयत्न करत होतो. आणि 2012ला आम्ही विठ्ठल उमप फाउंडेशनची स्थापना केली आणि आज जे तिघं आम्ही आहोत तो त्या दिवशी आम्ही स्थापन केलेला आम्ही सदस्य आहोत 3 जण. नंदेश अध्यक्ष आणि आम्ही दोघं ट्रस्टी आहोत. आणि विठ्ठल उमप फाउंडेशनची स्थापना झाली आणि तिथपासून ते आतापर्यंत आम्ही असे भरपूर प्रयोजनं केले आहेत. आपण असं म्हणणार नाही किंवा हे चुकीचं ठरेल. नंदेश सदैव म्हणतो की आपण मदत नाही करत, आपण सहकार्य करतो. कारण त्यांनी केलेलं जे काम आहे किंवा जे ते करतात कोणीही, मग ती मुलींना स्कॉलरशिप असो, कॅन्सर पेशंटना मदत असो, कोविड काळात कलाकारांपासून बॅकस्टेज आर्टिस्टपासून मला वाटतं नंदेश इवन वाड्या मुकाडाला पण गेला होता. आदिवासी लोकांना पण त्यांनी मदत केली होती, लोककलाकारांना पण त्यांनी मदत केली होती. आणि हे सगळं माध्यम विठ्ठल उमप फाउंडेशनतर्फे आम्ही करतो. हे परत बाबांचं जे स्वप्न आहे तेच पुढे घेऊन जाण्याचा आम्ही एक छोटासा प्रयत्न करतो. आणि ह्याच्यातूनच आम्ही गर्ल चाइल्ड, कॅन्सर पेशंट, कलाकार असे इवन मला असं वाटतं स्केटिंगसाठी पण काहीतरी नंदेशने खूप अगोदर मदत केली होती. त्या मुलाने सिंगापूरमध्ये त्या कॉम्पिटिशनमध्ये त्यांनी एक पारितोषिक पण मिळवलं होतं. असे असंख्य म्हणतात आपण फाउंडेशनतर्फे काम आम्ही करतो आहोत. अजून भरपूर करायचं आहे. हे आता फक्त सुरुवात आहे, पण ह्याची आम्ही स्थापना 2012 पासून आतापर्यंत केली आहे आणि आम्ही असंख्य लोकांना सहकार्याचं एक छोटंसं का होईना मदतीचा हात आम्ही दिलेला आहे. ह्याच्या पुढचा आपला जो महत्त्वाचा कार्यक्रम आहे त्याच्यासाठी मी नंदेशला सांगेन की तू त्याचं पाचारण करावं आणि पुढे न्यावं. धन्यवाद. पत्रकार मित्र मंडळी आज इथे आली आहेत आणि दरवेळेस जसं दादा म्हणाले की दरवेळेसच तुमचा मोलाचा सहभाग या पुरस्कारासाठी असतो आणि बाबांचे चाहते तुम्ही सगळे आहात. म्हणजे तुम्ही पत्रकार आहात पण तुम्ही एका विठ्ठल उमप सारख्या मोठ्या कलाकाराचे ज्याला मलाही अभिमान आहे, ज्या माणसाचा मी बाबा म्हणून कमी वावरलो पण त्याच्याबरोबर सहकलाकार म्हणून जास्त वावरलो. तर मी तुमच्यातलाच आहे एक बाबाचा चाहता आणि त्याच्याबरोबर वावरणारा. तर बाबा जो आहे हा संगीत नाटक अकादमी प्राप्त, राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त कलाकार आहे आणि त्या व्यक्तीचा हा पुरस्कार जेव्हा आम्ही करतो तेव्हा त्याची गरिमा किंवा त्याचं जे महत्त्व आहे, महात्म्य आहे ते किती टिकलं पाहिजे किंवा किती लोकांपर्यंत राहिलं पाहिजे. कारण बाबा हा सदैव कलेवर प्रेम करणारा होता, त्याचं पावित्र्य टिकवणारा होता आणि सर्वांना सन्मानानं वागवणारा होता. तर त्या सन्मानानं वागवणाऱ्या मंडळींचा आणि ज्यांनी कलेच्या क्षेत्रात, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि क्रीडा क्षेत्रात ज्यांनी हा मृदगंध पसरवलाय त्या सगळ्या व्यक्तींचा आपण थोड्या बहुत प्रमाणे, कारण एकत्र आपण सगळ्यांनाच पुरस्कार देऊ शकत नाही प्रत्येक कॅटेगरीमध्ये. मागच्या वेळेस मला हे आले होते, प्रश्न आले होते, तुम्ही यांना देऊन बघा, तुम्ही त्यांना द्या. तर होतंय काय की सल्लागार समिती आणि आम्ही असलो
तर आम्हाला सगळ्या या गोष्टींना लक्षात घेऊन प्रत्येकाची निवड जशी आपण सगळ्या सिनेमांमध्ये किंवा कुठल्याही गोष्टीमध्ये होते त्याचप्रमाणे ही निवड झालेली असते आणि दरवर्ष हे प्रत्येक व्यक्तींना आम्ही बोलावून त्यांचा सन्मान आणि विठ्ठल मृदगंध पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करतो. तर बाबांच्या या पुरस्काराला आपण इथे आलात, आपण आता नावं जाहीर करूया आणि कोण परफॉर्म करणार आहेत या पुरस्कारासाठी आणि कोण पाहुणे असणार आहेत तेही आपण आता इथे जाहीर करणार आहोत. मी सर्वप्रथम पाहुणे कोण असणार आहे हे मी जाहीर करतो आणि मग आपण पुरस्काराची नावं आपण इथे घोषित करूया. या सोहळ्याला आम्हाला पाहुणे लाभले आहेत. उत्कृष्ट अशा अभिनेत्री आहेत आणि आपल्या सगळ्यांच्या सुपरिचित अशा रोहिणीताई हट्टंगडी या समारोहाच्या प्रमुख अतिथी असणार आहेत. त्याचबरोबर कालनिर्णयचे संपादक जयराजजी साळगावकर असणार आहेत. त्याचबरोबर ठाणे अतिरिक्त उपायुक्त आमचे संदीपजी माळवी असणार आहेत. ही मंडळी प्रमुख पाहुणे म्हणून या कार्यक्रमाला लाभणार आहेत. या कार्यक्रमामध्ये सांगीतिक एक मानवंदना असते. बाबांना आतापर्यंत राशिद भाई असतील, राशिद खान असतील किंवा शौनक अभिषेकी असतील, राहुल देशपांडे असतील, असे अनेक मान्यवर किंवा लावणीचे गणेश असेल किंवा शाहीर माळी असतील, अनेक लोकांनी तमाशा लोककलामध्ये सगळ्यांनी आलेले आहेत. पण यंदाचा हा वेगळा असणार आहे. दिल्लीवरून आम्ही कथ्थक परफॉर्मन्स, आता कोणीतरी प्रश्न विचाराल की दिल्लीवरूनच का, तर त्याचंही उत्तर नंतर देईन मी जेव्हा तुम्ही प्रश्न विचाराल. दिल्लीहून श्री विशाल कृष्णा जे सितारा देवी आणि नटराज गोपीकृष्ण यांचे वंशज आहेत. तर हा वंश, जसा आमचा वंश आम्ही पुढे घेऊन जातोय तसा कथ्थकचा एक खूप मोठा वर्ग आहे आणि क्लासिकल नृत्यामध्ये एक वेगळं आयाम ज्यांनी क्रिएट केलं, बनवलं, ते सितारा देवी आणि गोपीकृष्ण यांचे वंशज विशाल कृष्णा हे परफॉर्म करणार आहेत. त्यानंतर आपल्या महाराष्ट्रात राहणारे आणि जगप्रसिद्ध असे ढोलकी सम्राट विजय चव्हाण आणि महाराष्ट्राची वाद्य इथे सादर होणार आहेत. आणि त्याचबरोबर आम्ही त्यांना म्हटलं आम्ही तुम्हाला उस्ताद म्हणू का, ते म्हणाले नाही बाबा, उस्ताद एक ही है और वो है जाकिर हुसैन, तो मैं उनका छोटा भाई हूँ. नंदेश, मी त्यांचा छोटा भाऊ आहे. पण तुम्ही इतकं मन मोठं आणि इतका मोठा कलाकार, पण त्याने स्वतःला कधी हे लावून घेतलं नाही. पण ते म्हणाले की मला श्री म्हणलंच तरी चालेल नंदेश. तर श्री मान्यवर तौफिक भाई कुरेशी हे झेंबेवर असणार आहेत आणि लोकसंगीत आणि पाश्चात्य संगीत याचा रिदमचा जो खेळ आहे आणि तिथे काहीतरी एक सादर करणार आहेत, ते मी आत्ता सांगत नाही कारण ते सरप्राईज आहे. मी आपण लोकांसाठी ते ठेवूया, ते सरप्राईज तिकडे सादर होणार आहे. तर त्यासाठी लोक खूप उत्सुक आहेत. आत्ताच आमच्याकडे पासेससाठी लोक येऊ लागलेत. हा कार्यक्रम विनामूल्य असणार आहे सगळ्यांसाठी. त्यानंतर याचं सूत्रसंचालन करणार आहे डॉक्टर समीरा गुजर जोशी, जी नेहमीच आमच्यासाठी माझी छोटी बहीण आहे. आता आपण पुरस्कार ज्यांना प्रदान करणार आहोत, जे मानकरी आहेत, त्यांची आपण नावं इथे जाहीर करतोय. हां, मी एक छोटं आणि एक स्पेशल आम्ही यामध्ये जे 15 जुलैला आम्ही करत असतो, पत्रकार मंडळीनं मला सांगायला आवडेल, पण 15 जुलैला मी करू शकलो नाही कारण माझी बायपास झाल्यामुळे मी उठू शकलो नाही. आणि बाबाचा जे 15 जुलैला जन्मदिवस असतो त्या दिवशी आम्ही, आई आणि बाबाचा, त्या दिवशी आम्ही सहकार्याचा हात देत असतो. पण यावेळेस मला जमलं नाही, पण त्याची आम्ही पूर्तता या 26 नोव्हेंबरला करायचं ठरवलं. आणि 26 नोव्हेंबरला आम्ही काही आपल्या नाटक क्षेत्रातले काही बॅकस्टेजची मंडळी आहेत, काही रंगरंगोटी करणारे आहेत, काही सेट लावणारे आहेत. ही जी आर्थिकदृष्ट्या थोडीशी आता खूप बॅकस्टेजवाले आहेत, आम्ही सगळ्यांनाच तसं करत नाही, पण एक टप्प्याटप्प्यानं सगळ्यांचीच आपण पूर्तता कशी करता येईल, त्यामुळे फाउंडेशनच्या वतीने हा आर्थिक हात म्हणजे सहकार्याचा हात त्या बॅकस्टेज 5 ते 10 बॅकस्टेज कलाकार असणार आहेत, त्यांना आम्ही यावेळेस हा पाहुण्यांच्या हातून त्यांना आर्थिक मदतीचा सहकार्याचा हात आम्ही देणार आहोत. आता आपण पुरस्कारांकडे वळूया. पुरस्कारामध्ये सामाजिक पुरस्काराची खूप मोठी सामाजिक, जसं हिने म्हणाले की बाबाने सामाजिक क्षेत्रात पण खूप काम केलं आणि कलेच्या क्षेत्रातही काम केलं.
तर सामाजिक क्षेत्रातला हा पुरस्कार जो आहे ते श्री गौरी सावंत जे किन्नर समाजाचे आहेत, श्री गौरी सावंत यांना सामाजिक पुरस्कार क्षेत्रातला पुरस्कार आपण देतो. त्याचबरोबर अभिनय क्षेत्रातला पुरस्कार आहे अभिनेत्री आणि निर्माती सुचित्रा बांदेकर. त्याचबरोबर तिचे पतिदेव, आमचे चांगले मित्र आणि उत्कृष्ट सूत्रसंचालक आणि अभिनेते आदेश बांदेकर यांनाही हा जोडगोळीला आपण नेहमी दरवर्षी ते आपण एक नवीन हे काढलंय आणि सुरुवात केली आहे की जोडगोळी जी आहे या क्षेत्रातली त्यांना आपण द्यायचा. तर आदेश बांदेकर आणि सुचित्रा बांदेकर यांना हा पुरस्कार जाहीर झालेला आहे. त्याचबरोबर पुढचा पुरस्कार आहे हा नवोन्मेष पुरस्कार. आम्ही गेली 3-4 वर्षापासून एक तरुण जी या क्षेत्रातली काम करणारी आहेत, मग संगीतातली असतील, नाटकातली असतील, चित्रपटातली असतील, दिग्दर्शनातली असतील, आपण पूर्वी ओम राऊतला दिला होता. तर या वर्षी 2024चा नवोन्मेष पुरस्कार रोहित राऊत या गायकाला आपण देतो आहोत. त्याचबरोबर आपण लोककलेचा पुरस्कार हा तर असतोच, कारण बाबा लोककलेशी निगडीत हा लोककलेचा पुरस्कार लावणी सम्रादनी आणि जिने सर्वांना भुरळ घातली आहे अशा आमच्या सुरेखाताई पुणेकरांना हा लोककलेचा पुरस्कार यंदाचा दिला जातोय. त्याचबरोबर पत्रकार आणि लेखक म्हणून आम्हाला मागच्या वर्षी आलं होतं की तुम्ही पत्रकार लेखकांमध्ये पण काहीतरी एक नाव काढावं, आहे की नाही. तर मला छान वाटलं की यावेळेस हे नाव आहे ज्ञानेश महाराव. पत्रकार आणि लेखकामध्ये ज्ञानेश महारावांचं नाव आहे. आणि त्याचबरोबर आपण जीवन गौरव पुरस्कार क्रीडामधला आपण पुरस्कार दिला जातो. यंदा ते ऍड केल्यामुळे मी विसरलो कदाचित. यावेळेस क्रीडामधला पुरस्कार ज्यांनी क्रीडा प्रशिक्षण दिलं ऑलिम्पिकसाठी किंवा एशियन गेम्ससाठी आणि आपल्या भारताला ब्रॉन्झ मेडल्स मिळवून दिले त्यांच्या विद्यार्थ्यांनी, त्या प्रशिक्षक श्रीमती दीपाली देशपांडे यांना आपण क्रीडा क्षेत्रातला पुरस्कार देतो. आणि आता जीवन गौरव पुरस्कार आपल्या सगळ्यांचे लाडके आणि खूप प्रदीर्घ काळ नाटक असेल, सिनेमा असेल, ऍड असेल, म्हणजे संगीत क्षेत्र असेल, काय नाही त्यांनी केलं तर ते नाव म्हणजे पुरुषोत्तम बिर्डे, म्हणजे आमचे पुरुदादा. त्यांना हा जीवन गौरव पुरस्कार आम्ही प्रदान करतो. तर ही सगळी पुरस्काराची अशी घोषणा इथे झाली आहे असं मी जाहीर करतो. या पुरस्काराचं स्वरूप आहे शाल, श्रीफळ, त्यानंतर एक मानपत्र, विशेष पद्धतीचं मानपत्र, जे गेली 5 वर्ष मी एक वेगळी मला कल्पना सुचली. आणि जे डफ एक शाहिराची निशाणी असते, त्याचा एक तो मान असतो, त्याचा एक ते काय म्हणतो हतियार असतं. तर त्या शाहिरी डफावर मानपत्र द्यायचं आम्ही ठरवलं, कारण बाबा आणि शाहीर आणि डफ हे फार समीकरण असल्यामुळे आणि कित्येक लोकांना ते आवडलंय. म्हणजे दिलीप प्रभावळकरांपासून, सुमित पासून, प्रशांत दामलेपासून अनेकांनी त्यांनी म्हणाले तुला कल्पना कशी सुचली ही. तर ही कल्पना आपण सत्यात उतरवतो आणि डफावर हे मानपत्र दिलं जातं. आणि बाबांची प्रतिकृती असलेलं एक मानचिन्ह जे खूपच आम्हाला सगळ्यांना भावलेलं आहे, आपल्या सगळ्यांना भावलेलं आहे. आणि ते मानचिन्ह आपण या पुरस्काराचं स्वरूप इथे असतं. आणि हा कार्यक्रम काशीनाथ घाणेकर ठाणे इथे होणार आहे 26 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी 6 वाजता हा सोहळा रंगणार आहे. आणि हा सोहळा विनामूल्य असणार आहे. त्यामुळे इथे बाबाचं संगीत स्मृती असल्यामुळे हा आम्ही कुठेही 1 रुपया त्यातला घेत नाही. आम्हाला स्पॉन्सरर आहेत LIC, या पहिल्यांदाच ते आमच्यासाठी स्पॉन्सरर म्हणून आलेले आहेत. त्यानंतर टिपटॉप प्लाझा, ते किती पैसे देत आहेत हे विचारू नका, पण आम्ही आमच्या खांद्यावर घेऊन ही धुरा यासाठी वाहतो की बाबाचं हे कार्य जे आहे ते कुठे थांबलं नाही पाहिजे. मी पुन्हा एकदा सांगतो, मागच्या वर्षी सांगितलं की मला कुठेतरी शोधून दाखवा की लोककलावंताचं आणि लोकसंगीतामधलं कुठेतरी एका व्यक्तीचं असं नाव आहे की ज्याच्या पुढे लोकशाहीर संगीत स्मृती संगीत समारोह लागलाय का. तर हा एक नवीन पायंडा आम्ही सुरू केलाय त्या लोककलावंतांसाठी,
पुढे येणाऱ्या लोककलावंतांसाठी असे अनेक लोककलावंत उभे राहू देत. आणि मला आत्ताच मी बातमीही वाचली, कारण आजच संयुक्त महाराष्ट्राच्या या लढ्यामध्ये जे सक्रिय ज्याने भाग घेतला, अमर शेख असतील, शाहीर अमर शेख असतील, शाहीर गवाणकर असतील, शाहीर अण्णाभाऊ साठे असतील, त्यांच्याबरोबर आणखी एक वादळ घोंगावत होतं. आणि ती शाहिरी आणि शब्दांचं वादळ ज्याने महाराष्ट्राबरोबर ज्यांचं घोंगावत होतं ते आमचे अंपा, म्हणजे आमचे, माझ्या अंगावर काटा येतोय, आमचे आत्माराम पाटील. त्यांचा आज स्मृती दिन आहे आणि त्यांच्याच स्मृती दिनाच्या दिवशी ही घोषणा होती आहे. उद्या त्यांचा वाढदिवस असतो आणि आज त्यांचं स्मृती होतं आणि बरोबर 10 दिवसाने बाबाही आपल्याला सोडून गेले. म्हणजे हे 2 मातब्बर शाहीर या नोव्हेंबरच्या काळात आपल्याला पोरके करून गेले. तर त्यांचाही स्मृती आहे, त्यांच्याही स्मृतीला मी अभिवादन करतो, त्यांच्या शाहिरीला मी अभिवादन करतो. इथे निर्मितीचा मी उल्लेख करायला नक्कीच मला आवडेल, ज्यांनी याची डिझाईन बनवली आहे, मानपत्र बनवली आहेत. कारण मानपत्र लिहिणं फार वेगळी गोष्ट असते. आणि आमचं मानपत्र जर तुम्ही वाचलं, अनेक पत्रकार आले होते, तर हे अख्खं जिथे जिथे पुरस्कार झाले दादा, तेवढ्यात आपलं मानपत्र एक वेगळी वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट असते. आणि त्याचबरोबर सोनावणे साहेब, ज्यांनी अनेक ट्रॉफीज बनवल्या आहेत, अवॉर्ड्स बनवलेत, सोनावणे म्हणजे अवॉर्ड गॅलरी, त्यांनी ही आपली बाबाची प्रतिकृती तयार केलेली आहे. आणि त्याचबरोबर मला खासबरदार म्हणजे निर्मितीचे खासबरदार म्हणजे खासबरदार आपले आनंद खासबरदार, त्यांचे नाव घेता येईल. आणि आमची PR ची जी सगळी बाजू सांभाळतायत आमचे मित्र गणेश गारगोटे, त्यांनाही मला या निमित्ताने धन्यवाद द्यायचा आहे. आणि माझी जी टीम आहे विठ्ठल फाउंडेशनची, उदय असेल, सचिन असेल, संकेत, राजेश असेल, माझी मिसेस असेल, इथे दादा असतील, माझी मुलगी आयुषी असेल, माझे कुटुंबातले असतील, गौरव असेल, ही सगळी मंडळी, क्षितिजा असेल, पूनम असेल, सगळी मंडळी आम्हाला मदत करते आहे. त्यांची नावं घेणं गरजेचं मला इथे वाटतंय. आणि आपण ज्या पद्धतीने इथे आलात, मी सगळ्या पत्रकार मंडळींचे मी खूप मनापासून आभार नाही मानणार, कारण तुम्ही बाबाचीच लेकरं आहात, मी बाबाचाच लेकरू आहे. आणि आपण मोठ्या दिलाने आणि मोठ्या मनाने उत्स्फूर्तपणे लिहित असतात आणि बाबांसाठी लिहित असतात आणि पुरस्काराला येत असतात. तर मला तुम्हालाही विनंती करायची की आपणही 26 नोव्हेंबरला याल आणि हा सोहळा आपल्या डोळ्यात देखत पाहाल आणि तो साठवून आपल्या लेखणीने तो लोकांपर्यंत पोहोचवाल, अशी मी आशा व्यक्त करतो. आणि ही समारोहाची प्रेस कॉन्फरन्स इथे संपली असं मी जाहीर करतो. ओळीमध्ये अनेक मान्यवर असतात, मग अनेक क्षेत्रामधले असतात, लेखकातले मत असतात, काही पत्रकाराचे असतात, काही साहित्यिक क्षेत्रातले असतात. तर मागच्या वेळेस आपण साहित्यिक आणि लेखक प्रेमानंद गज्वी साहेबांना दिलं, त्याच्या आधी साहित्यिक म्हणून मधु मंगेश कर्णिक काकांना दिलं, नादो महानोरांना दिलं आपण लेखक. आणि तर अशा काही कॅटेगरीज आम्हाला दरवर्षी थोडं त्याच म्हणजे साहित्य क्षेत्रातल्या, सांस्कृतिक क्षेत्रातल्या आम्हाला बदलाव्या लागतात. जसं आता लोककलेतलं किंवा संगीत क्षेत्रातलं संगीतकाराला दिलं, आपण याला दिलं होतं, अमित राज, किंवा संगीतातल्या आणि कोणी लोक आहेत त्यांना दिलं होतं. तर गायक म्हणून आता रोहित राऊत आलाय. असं ते संगीत सगळ्या बाजूला आम्ही थोडंसं कव्हर करण्याचा प्रयत्न करतो, कारण सगळेच आमचे आहेत. आणि आता याला दिलं नाही तर त्याला वाईट, त्याला दिलं नाही ते आम्हाला सगळ्या थोडंसं सांभाळून करावं लागतं. आपले काही प्रश्न असतील तर. हो जी. नाही, फाउंडेशन तर करतच आहे. फाउंडेशन आपल्या दृष्टीने संगीत कसं टिकून राहील हे करतच आहे. पण शासनाने आता मी शासनाच्या त्या निवड समितीवर होतो, आजही आहे. तर पूर्वी खूप कमी पैसे होते. मला तुम्हाला सांगायला आवडेल, 2019ला त्याच्या आधी 7 वर्ष कलाकारांचं मानधन हे अ, ब, क श्रेणीमधलं वाढलं नव्हतं. हे मी केलं असं मला म्हणायचं नाही, पण मी प्रयत्न केला सर्वांच्या वतीने. आणि एक पत्र दिलं होतं, तेव्हा सांस्कृतिक मंत्री विनोद तावडेजी होते, जर आपल्याला ठाऊक असेल तर. विनोद दादांकडे पत्र दिल्यानंतर अ, ब, क श्रेणीतले ती रक्कम वाढली होती. पण त्याच्यानंतर जेव्हा मला वाटतं 22 मध्ये परत एकदा मला वाटतं सरकार आलं, बरोबर,
तर तेव्हाच्यापासून आता 5,000 एक मानधन सरसकट सगळ्या कलाकारांना दिलं जात आहे आणि आम्ही तर मागे असतोच ताई, म्हणजे त्याच्याबद्दल तुमच्या प्रश्नाला बरोबरच आहे मी. तुम्ही जसे आहात तसे मी कलाकारांच्या बाजूने आम्ही लढतोच आहोत आणि कलाकारांचं कसं अजून भलं होईल त्याच्याही बाजूने आम्ही लढतो आहोत. पण अजूनही जे लोकशाहीर जे आहेत, असे काही लोकशाहीर आहेत की त्यांना जे मानधन मिळतही नाही, अशा काही लोकशाहीरांचा तुमच्याकडे डेटा आहे किंवा अशा काही लोकशाहीरांसाठी तुम्ही काही नाही? आता अगदी बरोबर प्रश्न विचारलास. तर हा माननीय सांस्कृतिक संचालक जे चौरे साहेब आहेत, विभीषण चौरे, त्यांनी डेटा हा आत्ताच नव्हे तर कोविडच्या काळात पण आम्ही डेटा मागवला होता. पण काय होतंय की काही मंडळी जी गावाकडची मंडळी आहे त्यांच्याकडे सगळं त्यांना कलेक्ट करता येत नाही, त्याच्यामुळे पण काही काही गोष्टींना डिले होत आहेत. कारण सगळेच शिकलेले नाही आहेत. कारण या लोकपरंपरेमध्ये हाच एक मोठा अभाव आहे की प्रत्येकाला ते करता येतच आहे असं नाही, म्हणून त्यांच्या कोणाची फाईल 6 महिन्यांनी लेट होतीये. पण मला एक आवडेल, कारण मी आता मागच्याच वेळेस अहमदनगरला गेलो होतो आणि तिथे अमर शेखांचं हे बांधण्यासाठी जागा तिथे मिळाली आणि त्याचा पाठपुरावा करेन. कारण मधल्या काळात लोकसभेचं निवडणूक त्याची आली आणि त्याच्यानंतर मला माझ्या आयुष्यात 2 धक्के आल्यानंतर आई गेली, त्याचा 2 महिन्याने माझं बायपास झालं. मी आता 5 महिन्याने तुमच्या समोर तुमच्या आशीर्वादाने उभा आहे. तर या सगळ्या धक्क्यांमधनं आता जेव्हा बाहेर होईल तर मी त्याचा एक पाठपुरावा करणार आहे की अमर शेखांचं तिथे एक काय म्हणतो एक शिबिर, एक वर्कशॉप, एक जागा आहे तिथे अमर शेखांचं व्हायला पाहिजे. कारण अहमदनगर तालुका हा तमाशासाठी पहिल्यांदा मला वाटतं अगदी पवळा ज्या आमच्या अहमदनगरची, मी अहमदनगरचा आहे, तर तिथनं अनेक तमाशा, अनेक लोककलाकार, अनेक असे मान्यवर तिथनं निर्माण झालेले आहेत. आणि तो जो भाग होता तर तिथे अमर शेखांचं व्हावं याचा पाठपुरावा मी नक्कीच करणार आहे, जेणेकरून तिकडच्या मंडळींना पुन्हा एकदा मुंबईला न येता तिथल्या तिथे वर्कशॉप आणि तिथल्या तिथे त्यांना प्रशिक्षण लोककलेचं, लोकसंस्कृतीचं, लोकनाट्याचं मिळावं, यासाठी मी पाठपुरावा नक्की करणार आहे. फक्त अहमदनगर पुरेसा मर्यादित असणार की तुम्ही आणखी पण काही प्रयत्न करणार? नाही, आम्ही प्रयत्न करणारच होतो. एकतर आम्ही पण प्रयत्न करतोय की हे मला आता ऑफ कॅमेरा, मला तर चालू आहेत काही कॅमेरा, तर मीही विठ्ठल फाउंडेशन तर्फे काही प्रयत्न करतोय. मी आता ते जाहीर करत नाही कारण ते अजून चालू आहे पेपरवर. तर ते झालं तर नक्कीच त्याची एक वेगळी प्रेस कॉन्फरन्स घेऊन तुम्हाला मी पुन्हा एकदा जेवायला बोलवेन. कारण ह्या गोष्टी व्हायला पाहिजे. जसं ताईने आता प्रश्न विचारला की चित्रपटांमध्ये जसं मानधन आहे किंवा नाटकांमध्ये आहे, तर संगीत नाटक हे फक्त संगीत नाटक त्यालाच का लागू पडतं? मी मागेही बोललो होतो की लोकसंगीतातली नाटकं त्याला संगीत नाटक आपण का म्हणत नाही, हो की नाही? तेही संगीत नाटकच आहे की लोकपरंपरेतली नाटकही, जसं गाढवाचं लगीन आहे किंवा विच्छा माझी पुरी करत, त्याच्यामध्ये मी काम केलंय, बाबांनी काम केलंय जुन्या, तर त्याला तुम्ही संगीत नाटक म्हणून का संबोधित नाही? त्याच्यातही गाणी असतात, मध्ये मध्ये बतावणी आहे, कटाव आहे, त्याच्यामध्ये पोवाड आहे, त्याच्यामध्ये लावणी आहे, जांभूळ आख्यान ज्याच्यामध्ये अख्खं म्युझिकल नाटक आहे. तर त्याला आपण संगीत नाटक म्हणून का संबोधित नाही, याच्यासाठी पण माझा लढा आहे. आणि त्याच्यामुळे एक वेगळा, म्हणजे 2 वेगळी गोष्टी नाही होणार, तर त्या नाटकांमध्येच हेही नाटक सामावलं जाईल. कारण आद्य नाटककार हे होतेच, ते मला वाटतं ते तुमच्या सगळ्यांना माहितीच आहे ते. येस, तुम्ही काय विचारलं? हरी नमस्कार. विद्यागंध पुरस्काराच्या या वर्षीच्या तुमच्या परीक्षण कमिटीमध्ये, निवड समितीमध्ये पुरस्कार जे निवडले ते कोण कोण होते आणि तुम्ही कसं स्क्रुटनाइज करता? दरवर्षी ती कमिटी तुम्ही बदलता का? आणि मग नेमकी ती प्रक्रिया कधीपासून सुरू होते? नावं सांगायची तुम्हाला की प्रक्रिया? हो, प्रक्रिया आणि नावं दोन्ही. हा, कारण तुम्ही आता आलात. येस, नो प्रॉब्लेम. दुसरा प्रश्न असा, सयाजी शिंदेंनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजितदादांचा प्रवेश केला, नंतर भाऊ कदमांनी एका राजकीय पक्षाला पाठिंबा दिला, तर तसं तुम्हाला काय ऑफर राजकीय पक्षाकडून आली आहे का? आणि तुमची तशी इच्छा आहे काय महाराष्ट्राच्या राजकारणाच्या रणधुमाळीमध्ये कुठल्या पक्षाला किंवा नेत्याला पाठिंबा द्यायचा आणि प्रचारात सहभाग घ्यायचा? मला सांस्कृतिक मंत्री केलं तर मी नक्कीच आहे. नाही, असं काहीच आलं नाही. आणि असा विचारही मागच्या वेळेस जरा केला होता मी, पण त्याला दुजोरा मिळाला नाही. पण त्याचं एक वेगळं कारण होतं. हे कधीतरी मी माझ्या पुस्तकात लिहिनच त्याचं कारण काय होतं, आहे की नाही? जसं आपण आत्मचरित्र लिहितो,
बघू मी काही जर आयुष्यात काही चांगलं केलं तर मी पुढे येईन नक्की. पण तुम्ही विचारलेला प्रश्न की हे कार्य कसं सुरू होतं, कारण आमचे सल्लागारमध्ये दादा आहेत, आमचे राजन गावंड दादा असतात, मी त्यांना विचारत असतो. त्यानंतर आमचे जयराज साळगावकर असतात आणि आमचे आता ते मंडळी थकायला आता राऊत साहेब आमचे भारत कुमार राऊत आहेत, पण ते आता बिचारे ते आजारी असल्यामुळे थकलेले असल्यामुळे फार त्यांना त्रास देणं आता खूप जमत नाही. पण याच्या आधी आणि आमची ही प्रक्रिया एक 4-5 महिन्यापूर्वीच सुरू होते, किंबहुना 5 महिन्यापूर्वी. पण माझं हे तब्येतीच्या कारणामुळे यावेळेस थोडी लेट सुरू झाली ही प्रक्रिया, पण आम्ही ती वेळेत पूर्ण केली. जरी लेट झाली असेल तरी वेळेत पूर्ण केली. पण आमच्या डोक्यात माझ्या आता हा पुरस्कार झाल्या पुढे कोण असणार आहे हे आहे, आणि मग हे सगळं आम्ही पुढे मांडतो आणि मग त्याप्रमाणे आम्ही प्रत्येकाचा एक सल्ला घेऊन, शेवटी मला निर्णय घ्यायचा असतो, मी घेतोच, पण तोही निर्णय अगदी डोळसपणे आम्हाला घ्यावा लागतो. आणि मला वाटतं तुमचा प्रश्न होता की यंदाचे मानकरी कोण आहेत, ती मी तुम्हाला नक्कीच ते पोहोचवेनच. आणि काही प्रश्न आहेत आणि राजकीय दृष्ट्या जो आपण प्रश्न विचारला, तर शाहीर विठ्ठल उमप फाउंडेशन असं कुठलाही टिळा लावून घेणार नाही. कारण ही एक लोकांसाठी चाललेली आणि माणसांमधल्या असलेल्या माणसांची संघटना आहे. बिलकुल. त्यामुळे ती सर्वसामायिक असेल. हा, आता कोणी सांगितलं आम्हाला कॅम्पेन करायचं आहे, जसं नंदिनीमध्ये एक शिवसेनेचं उद्धव बाळासाहेब ठाकरेंचं ते गीत प्रसिद्ध, तो एक व्यावसायिकपणाचा भाग होता, तो तेवढ्यापुरता असू शकतो. परंतु कुठल्या पक्षाशी कोणाशी संबंधित विठ्ठल उमप फाउंडेशन असं असणार नाही, ते सगळ्यांचं. ते माझं वैयक्तिक आहे. म्हणजे मी आता सगळ्यांचं इलेक्शनसाठी सगळ्यांसाठीच गाणं गायलो, कारण मला फाउंडेशनला 2 रुपये जमा करायचे होते म्हणून. आणि एक गोष्ट आहे की जसं तुम्ही म्हणालात की बाबाचं स्मारक, तुम्ही म्हणालात की बाबाचं स्मारक आणि बाबाचं तिथेही एक काही लोकांना प्रशिक्षणासाठी एक लायब्ररी व्हावी जी लोककलेच्या संबंधित असेल. लायब्ररी मी म्हणतो, कारण इतर लायब्ररीज आहेत पण लोकसंस्कृतीच्या संबंधितल्या लायब्ररीज अशा फार कमी आहेत. तर मला ते बाबाच्या गावी, जिथे आमचं गाव आहे अहमदनगर, संगमनेर जो तालुका आहे आमचा, तिथे संगमनेरमध्ये मुख्य संगमनेरमध्ये बाबाच्या स्मारकासाठी आमची तयारी सुरू आहे. आणि विखे पाटील साहेबांनी किंवा याला पॉलिटिकली बाहेर जाऊन, इवन बाळासाहेब थोरात साहेबांनी पण पॉलिटिकल बाहेर जाऊन एक विठ्ठल उमप आमच्या भागातला माणूस म्हणून, जिल्ह्यातला माणूस म्हणून इतका जगविख्यात, तर त्यासाठी हे दोन्ही मंडळी पॉलिटिकल गोष्ट बाजूला ठेवून तिथे स्मारकाचं आत्ताच मागे संशोधनात्मक याला बाबाच्या 2 ठिकाणी अहमदनगरला संशोधन कार्य याला कॉलेजला मला वाटतं बाबाचं इंडस्ट्रीयल उद्योग याला बाबाचं नाव दिलं गेलं विखे पाटलांनी. तर आता ते स्मारकाचं पण तुम्ही जर थोडंसं जोर लावलात तर त्या स्मारकाचाही लवकरच पार होईल आणि ते संगमनेरच्या मुख्य ठिकाणी असावं, जिथे बाबा तिथे ये जातात, बाबाचं तिथे असावं. तर ते आम्ही त्याचाही पाठपुरावा करतो. बाबाचे स्मारक असेल तिथेच ती लायब्ररी पण आम्ही करणार, जी जागा ते उपलब्ध करून देतील तिथेच प्रशिक्षण पण घेता आलं तर आम्हाला जागा जर मोठी असेल तर करू, पण एक छोटी लायब्ररी पण होईल की ती लोक परंपरेवर आधारलेली असेल, इतर कुठलीच पुस्तकं नसतील असं माझ्या डोक्यात आहे. पण ते आता वास्तवात जेव्हा उतरेल आणि जेव्हा आता सगळं पेपरवर आहे किंवा डोक्यात आहे, पण तुम्हा मंडळींची ताकद इतकी आहे लेखणीची, तर ती सत्यात उतरवाल तुम्ही अशी मला पूर्ण खात्री नाही. शासनानेच मला वाटतं त्याचा पुढाकार घेतलाय. आम्ही कलेक्टरला पण जाऊन तिथे भेटलो आहोत. तर आणि हे शासनाच्याच माध्यमातून जर झालं तर त्याला एक छान भव्यता येईल, त्याला एक हे येईल. कारण आम्ही खूप गरीब माणसं आहोत, आमच्याकडे काहीच नाही आहे. शासनानं तेवढं तरी आमच्यासाठी करावं असं मला वाटतं. गणेश गारगोटे साहेब पण आले, याने खूप आम्हाला सांभाळले की खूप वर्ष गणेशने. येस येस दादा. ओके, आपण जेव्हा तुम्ही एक पुरस्कार देता तर फोटोग्राफरसाठी पण ठेवा. बिलकुल बिलकुल, नक्की आम्ही विचार, नक्की विचार. तुमचे अर्ज मला द्या.
नाही, खरंच चांगली. अगदी अगदी योग्य गोष्ट. नाही आपण नक्कीच कालांतराने हळूहळू कसं आहे एक एक त्या त्या क्षेत्रातल्या एक एक मंडळींना आम्ही, कारण पुरस्कार संख्या कमी असल्यामुळे आपली 25-20-25 ची जर संख्या असती नुसते पुरस्कार तर आपण त्याच्यामध्ये कुठेतरी, पण इथे 5 ते जर 6 पुरस्कार असतील तर त्याच्यामध्ये मी नक्कीच विचार करेन पुढे. आणि Thank you. फाउंडेशनचं नाव मोठं तुमच्या हाताने झालं तर आम्हाला अजून त्याचं पाठबळ जर आम्हाला मिळालं तर आम्हाला अजून काही काही करता येईल. नक्कीच आपण फाउंडेशन बाबांनी चालू केलेलं तुम्ही पुढे चालू केले असं म्हणताय? नाही, हे फाउंडेशन बाबा गेल्यानंतर 2012ला, कारण बाबा हा खूप छुपी मदत करायचा कलाकारांना आणि इतर कुठेही म्हणजे कुठलेही देवस्थान असेल तिथेही तो मदत करत होता आणि आम्हाला न कळत म्हणजे. तर बाबा गेल्यानंतर मला माहित होतं बाबा मदत करतोय, पण कुणाला करतोय हे सांगत नसेल. तर बाबा गेल्यानंतर आम्ही हे कार्य म्हणजे जसं बाबाचं गाणं सुरू होतं तसं त्याचा समाज एक हात गाण्यासाठी होता आणि एक हात देण्यासाठी होता बाबाचा. तसाच तो आम्ही एक कलेसाठी ठेवला एक हात आणि एक हात आम्ही मदतीसाठी म्हणजे सहकार्यासाठी ठेवलाय. तर 2012ला आम्ही याची स्थापना केली आणि ते तिथपासून हे बहरत गेलं आणि अनेक म्हणजे कोविडच्या काळात अनेकांना आम्ही एक खारीचा वाटा आम्ही उचलू शकलो फाउंडेशनच्या वतीने. याचा मला आनंद खूप आहे आणि ती प्रेरणा आमचा बाबा आहे. म्हणजे हा 14वा पुरस्कार तुम्ही म्हणताय म्हणून 2012 14वा पुरस्कार आहे, पण फाउंडेशनचा हे 2012 पासून सुरू झालं. मग नंतर आम्ही फाउंडेशन त्याला पुरस्कार द्यायला पुरस्कार सुरू केला म्हणून आम्ही पहिली लाईन 14वा लोकशाहीर विठ्ठलमग स्मृती संगीत समारोह व विठ्ठलमग मृदगंध पुरस्कार असं मग आम्ही त्याला दुसरी ओळ ठेवली की त्याच्यानंतर आम्ही पुरस्कार सुरू केले. आम्ही स्मृती संगीत आधी करत होतो. मग फाउंडेशन उभं राहिलं. मग म्हटलं तर काय करूया, तर बाबाच्या नावाने शासन करेल न करेल, अजून अमर शेखांच्या नावाने पुरस्कार आहे की नाही मला माहित नाही, अण्णाभाऊंच्या नावाने आहे, अजून कोणाच्या शाहीर साबळे अण्णांच्या नावाने पुरस्कार सुरू करायला हवा शासनाने, बाबांच्या नावाने पुरस्कार सुरू करायला हवा. जर शासन आणि विठ्ठल मग मला वाटतं फाउंडेशन जर आलं तर मला आणखी आवडेल. तुम्ही ती जर उचलून धरलं तर मला शासनावर नक्कीच आवडेल, कारण इतका मोठा दादा बाबा होता आमचा की शासनाच्या पलीकडे जाऊन त्याने काम केलंय. त्याचा नकळतपणे महाराष्ट्राला आणि शासनाला फायदा झालाय असं आपण उलट म्हणूया. तर वावगं ठरणार नाही असं मला वाटतं. तुम्ही मगाशी खूप चांगला प्रश्न विचारला की जे मानधन द्यायचं आहे ते अनेक लोकांना माहीत नाही किंवा काय, तर तोच संदर्भ आता इथे सगळा जुळला की आपण बरोबर विचारलं 2014चा पुरस्कार आहे, परंतु बाबा जे काही करत होते सर्वसामान्य एक कलाकार किंवा लोककलाच्या व्यतिरिक्त जाऊन आपल्या क्षेत्रातल्या आणि सर्वसामान्य माणसासाठी, मग बाबा गेल्यानंतर आम्हाला ते प्रकर्षाने जाणवलं की हे पुढे यायला पाहिजे आणि त्यासाठी फाउंडेशनची स्थापना झाली. आणि आता मगाशी जसं तुम्ही विचारला तर त्याही पातळीवर आम्ही निश्चित काम करू की शासनाच्या योजना आणि त्या लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी फाउंडेशन काय या क्षेत्रातल्या, तर तिथे दुवा म्हणून हे फाउंडेशन निश्चित काम काम करेल. थँक्यू.